हाय मंडळी, नमस्ते। आता मी बनवत आहे बघा कोलिम फ्राय, म्हणजे सुकट फ्राय बनवत आहे। त्यासाठी कोलिम हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा। लाल तिखट, हळद, कोकम, हिरवी मिरची म्हणजे लाल झालेली आणि कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ आणि हा ठेचा घेतलेला आहे मिरचीचा आणि त्यामध्ये लसूण। आता बघा एक कढई घेतले, त्यामध्ये तेल छान गरम झाले की मी टाकणार आहे कांदा बघा, कांद्याचे प्रमाण जास्त घेतलेले आहे। त्याच्याने बघा सुकट म्हणा किंवा अशी सुकी मच्छी, त्यामध्ये कांदा हा जास्तच प्रमाण वापरलं की मस्त होतं। रस्सा, भाजी म्हणा, फ्राय म्हणा। तर त्यामध्ये टाकलेला आहे बघा कढीपत्ता आणि मिरची घेतलेली एक मी बारीक चिरून टाकलेली आहे, थोडीशी उभी चिरलेली आहे। आता मस्त असं मिक्स करून घेते। आता कांदा लालसर होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मी मीठ ॲड करणार आहे आणि मीठ नंतरही टाकणार आहे, म्हणून थोडं ठेवलेलं आहे मीठ बघा। छान परत मिक्स करून घेऊया। पुन्हा छान अशी मिक्स करून घेते बघा। कांदा हा लालसर होत आलेला आहे बघा। थोडा कांद्यामध्ये मीठ टाकले की कांदा पटकन लालसर होतोच। आता त्यामध्ये टाकलेला आहे ठेचा मिरची आणि लसणीचा, परत मिक्स करून घेते आणि भन्नाट होते ही रेसिपी, नक्की ट्राय करून बघा। आता त्यामध्ये टाकलेले आहे मी लाल तिखट, हळद, परत मिक्स करते। आता हा स्वच्छ धुवून घेतलेला मी कोलिम सुकट ॲड करते बघा। परत असं मिक्स करून घेऊया आपण आणि भाकरी बरोबर, तांदळाची भाकरी असेल तर भारीच लागते, मस्त छान असा चवदार होतो। मला तर आता सांगता तोंडाला पाणी सुटलेले आहे बघा। त्यामध्ये टाकणार आहे कोकम आणि मीठ, थोडं पहिला ॲड केलेलं, आता परत थोडंसं मीठ टाकलेलं आहे। परत मिक्स करून घेऊया बघा। मस्त असा होत आलेला आहे। मी थोडा वेळ आता झाकण ठेवणार आहे, थोडा वेळ झाकण ठेवला 5-10 मिनटं। झाकण पुन्हा काढून छान अशी वाफ आलेली आणि छान मस्त असा भन्नाट झालेली आहे ही रेसिपी बघा। आता त्यामध्ये थोडंसं बघा पाणी मी असं शिंपडलेलं होतं थोडंसं वरून आणि मस्त असं परत मिक्स केलेलं आहे आणि मस्त झालेला आहे हा कोलिम फ्राय। आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याशिवाय तर भन्नाटच भारीच लागते बघा। कोथिंबीर कुठल्याही भाजीमध्ये वरून टाकली की ती रेसिपी मस्तच छान होते। कोलिम फ्राय ही रेसिपी तयार। आवडली तर नक्की लाईक, शेअर